नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकाळ पुरे कोड पुरे कोड सकळ हे पुरे कोड सकळ हे पुरे कोड सकळ हे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे घेता घोट आदे कहे घेता घोट आदि कहे घेता घोट अधिक हे घेता घोट घेता घोट अधिक हे घेता घोट आणि कारसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी येणे तुटे संसारे येणे सुटे संसारे येणे सुटे संसारे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे येरा रसा फुटे घेता घोट आदे कही घेता घोट घेता घोट अधिक हे घेता घोट अधिक घेता घोट अधिक हे तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला मने आहार झाला तुका मने आहार झाला हा विठ्ठल आमासे हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी हा विठ्ठल आम्हासी रसना येरा रसा विटे रसना येरा रसा विटे रसना येरा रसा रसना येरा रसा विटे घेता घोट आदि कही घेता घोटे आदि कही घेता घोटे अधिक हे घेता घोटे अधिक हे घेता घोटे अधिक हे घेता घोटे अधिक हे जय जगदोबार गोपाल जय जगदोबार गोपाल जय जगदोबार छत्रपती शिवाजी महाराज नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळई रसना येरा रसा विटे घेता घोट अधिकई आणि कारसे मरण गाठी आणि कारसे मरण गाठी येणे तुटे संसारे रसना येरा रसा विटे घेता घोट अधिकई तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासे रसना येरा रसा विटे घेता घोट अधिकई पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता सेवे लागेल सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे नाम गोड पुरे कोड सकळई रसना येरा रसाविटे गेता गोट अधिकई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय भगवंताच्या नामाचा स्वरूप महिमा आणि भगवंताच्या नामाचा शक्ती महिमा दोन्ही महिमा प्रगट करतात विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी श्रेष्ठपरायण यादव स्वामी महाराज गुरुवर्य वैकुंठवासी श्रेष्ठपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या श्री क्षेत्र कालवी येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंडनाम सप्ताह सप्ताहातील आजची 7व्या दिवसाची अहो मला पहिला दिवस 7व्या दिवसासारखा वाटला काय गोड वातावरण वा मी म्हणतो गुरुजी पहिला दिवस जरी इतका आनंदात असणार 7वा दिवस कसा पाहण्यासारखा वा वर्णन करावं तितकं थोडे म्हणून एक काम करू एकदा आयोजक संयोजक नियोजक आणि गावकरी मंडळी करता एकदा टाळी वाजवता सगळे तुम्हाला धन्यवाद देतो उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपणही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे प्रकाशजी महाराज सुरशे गुरुजी उपस्थित आहेत एकदा टाळी वाजवून स्वागत करू आज गुरुजीचं उपस्थित श्री हरिभक्तपरायण वैष्णव टाळकरी परभणी परिसराचं भूषण असणारे आमचे अनिरुद्ध महाराज कदम गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी परिचित अपरिचित ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी आदरणीय मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू अभिषेकजी महाराज थोरात गुरुजी उपस्थित आहेत आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे कृष्ण महाराज नवगिरे गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आमचे पेटी मास्तर असतील मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि ज्यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा योग आला कैलासवासी साहेबराव काशीनाथ निखाडे यांच्या स्मरणार्थ श्री पप्पू साहेबराव निखाडे यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे आणि आजच्या सकाळच्या अन्नदाते श्री शंकर त्र्यंबक अनवट आणि गोटीराम रामनाथ अनवट आजच्या अन्नदाते यांच्या सर्वांच्या संपर्कातून माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती इथूनच माथा ठेवतो आणि एक टाळी आवर्जून वाजवा बघा माईक सिस्टीम करतो सिस्टीमचा विषय निघाला की शंकर भाऊचा आवर्जून निघतो शंकर महाराजांना शंकर भाऊंना धन्यवाद देतो आता अधिक परिहार देत नाही हो अभंगाच्या दृष्टीने पर्वात चालू करतो विठ्ठल विठ्ठल नामगोड पुरे कोड सकळई रसना येरा रसाविटे घेता गोट अधिकई या अभंगातून तुकोबाराय भगवंताच्या नामाचा स्वरूप महिमा आणि भगवंताच्या नामाचा शक्ती महिमा प्रगट करतात महाराज म्हणतात नामगोड
पुरे कोड सकळई भगवंताचं नाम गोडे गोडे. बरं, दोनदा शब्द वापरतात नाम गोड, दोनदा म्हणतात. दोनदा का? त्याचं कारण आहे, कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचं नाम घेतलं की नाम आरंभालाही गोडे आणि परिणामालाही गोडे, म्हणून दोनदा नाम गोड. नाम गोड ठीक आहे का? अनेक अर्थ असा गमतीने घेतो गुरुजी. दोनदा का नाम गोड? भगवंताचं नाम गोडे म्हणून नाम गोड एकदा, आणि भगवंताच्या नामाशिवाय काहीच गोड नाही म्हणून नाम गोड दोनदा, म्हणून नाम गोड आहे. ठीक आहे, दोनदा म्हणतात नाम गोड. आज पहिला दिवस असल्यामुळं गोडच नाही, गोड मानूनच घेणार समजा तुम्ही तुमचा. चला, असं नाम गोड, भगवंताचं नाम गोड आहे. चला, या संबंधाने मी अनेक वेळा चिंतन मांडत असतो. भगवंताचं नाम हे अलौकिक तत्व आहे, अलौकिक तत्व आहे, आणि मनुष्याचं जीवन अलौकिक तत्वाशी अनन्य असावं, अलौकिक तत्वाशी अनन्य असावं. हे अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचे जीवन सुखी बनते. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचे जीवन सुखी बनते. याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर विन्मुखता निर्माण झाली की माणसाचे जीवन दुःखी बनते. म्हणून जे जे तत्व अलौकिक आहे त्या ठिकाणीच मनुष्याचं जीवन अनन्य असावं, अलौकिक तत्वाच्या ठिकाणी मनुष्याचं जीवन अनन्य असावं. ठीक आहे, चला, तुम्ही म्हणाल अलौकिक काय? तात्विक चिंतन जर केलं तर या जगात निखळ शुद्ध परमात्मा तत्वच अलौकिक आहे, परमात्मा तत्वच या जगात अलौकिक आहे. पण उपाधी भेदानं विचार केला, उपाधी भेदानं, तर या जगात 3 गोष्टी अलौकिक आहेत. या जगात कोणत्या 3 गोष्टी अलौकिक? देव अलौकिक, संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या 3च गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत, देव, संत आणि नाम. मग बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? अजिबात नाहीत. का नाहीत? अलौकिक सांगतो. अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 2, आणि पंचमहाभूता जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 3. हे 3 निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. आता आपण 3 गोष्टी अलौकिक पाहिल्या. कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक, देवाचं नाम अलौकिक. 3 गोष्टी अलौकिक का? लौकिक जगाला तिघांचं महत्त्व कळत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतात त्या 3 गोष्टी अडकत नाहीत म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. एक एक पाहू. देव पाहू अगोदर, नंतर संत पाहू आणि नंतर नाम पाहू. आता 3 निकष उचलायचे गुरुजी आणि देवाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला देवाचं महत्त्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक, काळाची सत्ता देवात चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक, आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्त्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. देवाचं महत्त्व कळालं असतं तर संत महात्मे घरी येऊन म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी,
टाळीत वाजले तेवढे देवग्या कोणी संत महात्मे घरी येऊन म्हणले आणि लोक काय म्हणले देव न लगे. असं का? त्याचं कारण आहे लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे चला, पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही चालत. उलट हा काळ आहे का, हा काळच आमच्या देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोलेलो दो बोले, म्या चाललेल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगात नेताळीत म्याचे नेहमीला साता काळू ग्रासे तसे भूता. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. दड 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 दुडू 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 दड दड दुडू 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 मुकी सेविता कापडी रे. म्हणजे काळाची सत्ता नामा सुद्धा चालणार नाही. तिकडे यायचं आपल्याला हळूहळू. आता आपण देवाचं वर्णन पाहू अगोदर. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून देवा अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देवा अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष बरोबर आहे. वाटाळी वाजायला त्यांच्याकडे असं एवढ्या ना. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतात देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतात देव अडकत नाही. मला पाहावं लागते जागेत का कशी आवाज पोचायला का नाही सगळं पाहावं. या पंचमहाभूतात देव अडकत नाही. उलट कसं अडकन? उलट अनिरुद्ध गुरुजी हे पंचमहाभूत आहेत का? ही पंचमहाभूतच आपल्या देवानं निर्माण केली. आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकन? एकल्या नकंट्याचे म्हणून येणे केले निर्माण 14 चंद्र सूर्य पाच महाभूत्या के भिन्ने भिन्ने हो ऐसा लागला माया सुंदर. उलट ही पंचमहाभूत देवानं निर्माण केलेली. आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकन? पंचमहाभूता देव अडकत नाही. उलट विश्वाच्या रूपानं देवच नटलेला आहे. देव नटला नाना परी. बरं का नाही नटणार? तो का मने नटदारी, तो का मने नटदारी, तो का मने नटदारी, तो का मने नटदारी, का मने नटदारी, तो का मने नटदारी. हा तो का मने नटदारी, तो का मने नटदारी. का मने नटदारी, तो का मने नटदारी.
तुका म्हणे नटधारी विश्वाच्या रूपानं परमात्माच नटलेला आहे. म्हणजे पंचमाभूता देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे चला. लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवात चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमाभूता देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे. देव अलौकिक कळाला. आता एक काम करू. देवाला थोडं मागं घेऊ आणि संतांना पुढे घेऊ. जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम. आता तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या संतांकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता आमच्या संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि पंचमाभूतात संत सुद्धा अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक. जसा देव तसेच आमचे संत. पहिला निकष, लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. खरंच कळत नाही. लोकांना जर संतांचं महत्व कळालंच असतं तर गुरुजी त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता. महत्व कळालं असतं. ज्ञानोबारांना कमी त्रास दिला का लोकांनी? तुकोबारांना कमी त्रास दिला का? नाथ महाराजांना कमी त्रास दिला का? मला तरी कमी आहे का? पण मी सांगत नाही कोण. लय मला बेजार सकाळपासून बेजारी असू दे. महत्वच कळत नाही म्हणून संत अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता जशी देवावर चालत नाही तशी आमच्या संतांवर सुद्धा चालत नाही. नव्हे, जसा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे का तसाच आमच्या संतांच्या घरी. काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबो तुका या घरी राबतसे तुका या घरी राबतसे. काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबतसे तुका या घरी राबतसे तुका या घरी राबतसे. काळ गुलाम सलाम करी तुका या सलाम करी तो कया घरी राबतसे. काळाची सत्ता संतांवर चालत नाही. किंवा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. किंवा तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. काळाची सत्ता भाऊ संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. चला, लौकिक जगाला संतांचं महत्व कळलं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमाभूतामध्ये संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत अलौकिक. जसा देव पंचमाभूतात अडकला नाही तसे आमचे संत सुद्धा अडकले नाही. बघा तुम्ही, आपल्याकडे इतिहास आहे. मी अनेक वेळा सांगतो. उलट या पंचमाभूतांवरती आपल्या संतांनी विजय मिळवलेला आहे. या पंचमाभूतावर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी तत्वाला, पृथ्या भूताला माझ्या ज्ञानोबारांनी जिंकलेलं आहे. म्हणजे समाधी. ज्ञानोबारांनी आपला देहच पृथ्वी तत्व तिरोहित केलेला आहे. ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरून या ध्यान. ज्ञानदेवी घेतले दान बाळा बाह, ज्ञानदेवी घेतले दान ज्ञानदेवी घेतले हृदयी धरून या दान बाबा बाळचंदू. समाधी बैसला निर्वाण बाबा
ज्ञानदेवी घेतलेले दान हृदय धरून या ध्यान समाधी बसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो बाळचंद म्हणजे पृथ्वी तत्वाला ज्ञानोबाने जिंकला पृथ्वी. चला दुसरं तत्व आहे आप. आप म्हणजे पेट्रोल. काय पेट्रोलचं कामच नाही नाही का नाही म्हणजे आज दिवसभर फिरलो पण मी आणि काय सांगतो खरोखर आपल्या गावचे जावे बापूजी आमचे बापूसाहेब महाराज गणोरे आणि अशोकभाऊ जगताप खरं या परिसरात आलं का ही गाडी आणि चावी एवढं प्रेम आहे. पेट्रोलचं काम नाही काय नाही आज नाही आपुलकीचं ना त्याच पण पेट्रोलचा विषय घ्यायचं काम नाही असं नितांत प्रेम आहे. आप म्हणजे पाणी. गुरुजी पाणी या तत्वाला प्रकाश गुरुजी शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जिंकलं. वा नाथ महाराज गंगेच्या परात उतरले खाली उतरले शरीर पाण्यात विसर्जित केलं. पाणी तत्वाला आमच्या नाथ महाराजांनी जिंकला. चला तिसरं तत्व आहे तेज. तेज या तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. चला तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकला. चौथं तत्व आहे वायू. वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलं. जनार्दन स्वामींनी आपला देहच वायू तत्व विसर्जित केलेला आहे. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबाने जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. आणि शेवटचं तत्व आहे आकाश. आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जिंकलं. अनुरेणुया तोकडा तुका आकाश आहे म्हणजे पंचमाभूतात संत सुद्धा अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक. ठीक आहे चला आता संत अलौकिक कळाले एक काम करू आता संतांना थोडं माग घेऊ घेतलं. आता नामाला पुढे घेऊ. जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम. आता अभंगात येऊ. आता तिने निकष उचलायचे आणि देवाच्या नामाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला नामाचं महत्त्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि पंचमाभूतात नाम सुद्धा अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम. पहिला निकष लौकिक जगाला नामाचं महत्त्व कळत नाही. खरंच कळत नाही. आपल्याला जर देवाच्या नामाचं महत्त्व कळालं असतं तर आपण देवातनं घेतलं असतं पण आपण कीर्तनात घेत नाही. चला महत्त्वच कळत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता जशी देवावर चालत नाही जशी आमच्या संतांवर चालत नाही तशी नामावर सुद्धा चालत नाही. म्हणजे ते ज्ञानोबारायांचा अभंग आहे. गुरुजी ज्ञानोबाराय म्हणले सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही संपणार. 4 खाणी सांगितल्या बघा. अंडज जारज स्वेदेज उद्बीज आटे हरिनाम नाटे ते बरवे. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. रकुमा देवाराचे नाम नाटे मोठे येता वाढणार. रकुमा देवाराचे नाम नाटे युगे गेली पूर्वा विटे. सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही संपणार कारण नित्य टिकणारे असं म्हणतात ना. संपूर्ण जगाव भाजप काळाची सत्ता आहे. सॉरी संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण देवाच्या नामावर. अवघाचे आकार ग्रासे येला अवघाची आकार ग्रासी येला काळे. अवघाची आकार ग्रासी येला काळे. निराळे हरिचे नाम एक निराळे हरिचे
जगाव काळाची सत्ता आहे. मला वाटतं काळाव सुद्धा आवाजाची सत्ता आहे गुरुजी तुमची. वा. अवघाचे आकार ग्रासियला काळे एकाचे निराळे हरीचे नाम. म्हणजे काळाची सत्ता नामावर चालत नाही. माऊली म्हणतात ना, ते त्या कळे काळाचा रे ग नाही. नारायण हरी उच्चार नारायण हरी उच्चार नारायण हरी उच्चार नाम. देते कळी काळाचा रे ग नाही. तुका म्हणे काळा आता तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. हो तुका मन काळा हना तोंडावरी, तुका मन काळा हना तोंडावरी. म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. तुका मने काळा हना तोंडावरी, तुका मने काळा हना तोंडावरी. ओ भाटा भरा हरी राम बाणे, भाटा भरा हरी राम बाणे. ओ भाटा हरी राम बाणे. नाचवंताची क्रिया पुत्र धरो, नाचवंताची क्रिया पुत्र धरो. भाता बरा हरी रामबाणी. म्हणजे काळाची सत्ता नामावर चालू शकत नाही. अहो ज्ञानोबा म्हणले काळ बघू सुद्धा शकत नाही म्हणले नामचिंतन असल्यावर. कळे काळ त्याशी न पाये दृष्टी. कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी, कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. सत्यमित हरिपाठ जासी, नित्य सत्यमित हरिपाठ, नित्य सत्यमित हरिपाठ नित्य जासी. सत्यमित हरिपाठ जासी. कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी, कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. अनिरुद्ध गुरुजी. कळे काळ त्यासी न पाये दृष्टी. काळ बघत सुद्धा नाही म्हणजे, बघत नाही म्हणजे त्याचे दिवस पळून जातात म्हणे तिथे सगळे. पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा भेने ते, पळे भूत बाधा भेने ते. वा वा हरिउच्चारणी मंत्र हा वा गा. वा. बरोबर बरोबर. वा. पळे भूत बाधा. मलाच मग त्याच्यामध्ये मला प्रश्न पडतो कधी-कधी. हो ना. जुनी वारकरी म्हणजे असतात नेमका विचार पडतो काय बोललं जावं. पण आता कसं असं गाडी असते खर्च असते बोलायला. पळे भूत बाधा भेने ते. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नामालौकिक. चला, लौकिक जगाला नामाचं महत्व कळलं नाही म्हणून नामालौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नामालौकिक. आणि तिसरा निकष पंचमाभूतात नाम सुद्धा अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. जसा देव पंचमाभूतात अडकला नाही, जसे आमचे संत अडकले नाही, तसं नाम सुद्धा अडकत नाही पंचमाभूतात. बघा तुम्ही, देवाचं नाव पंचमाभूतापेक्षा व्यापक आहे. कसं व्यापक आहे बघा. शाळेत इतिहास शिकवला जातो कृष्णदादा. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे. आणि आकाशापेक्षाही गगनाहून निवाड ओ नामा हे गगनावने वाड.
गगनाहुनी वाढ नामा ये. आणि ते ना मुखात असल्यामुळे आवाज सुद्धा गगनापेक्षा गगनाहुनी वाढ नामा ये. चला म्हणजे देवाचं नाव पंचमाभूतात अडकत नाही म्हणून नामालौकिक. ठीक आहे चला. देव अलौकिक कळाला संत अलौकिक कळाले. हो म्हणा टाइम ना हो म्हणा कळाले. नाम अलौकिक कळालं. गुरुजी आता आपलं जीवन एकतर देवाशी एकतर संतांशी एकतर नामाशी तिघाशीच अनन्य व्हावं. का? कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहेत. तीनच गोष्टी अलौकिक आहेत आणि या तिघाशी जीवन अनन्य झालं तरच जीवन सुखी बनते. बरं ठीक आहे. एक जण म्हटलं महाराज जर आम्ही या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं तर आमचा तोटा काय होईल? आता महाराज म्हटले बराच वेळ झालं सांगायला अनन्य करा तिघाशी जीवन. आणि एक जण मला नाही केलं तर पुन्हा वरून तोटा. जर या तिघाशी जीवन अनन्य नाही ना झालं एक तोटा सांगतो. जर या तिघाशी जीवन अनन्य नाही झालं कोणाशी? सासरवाडीशी देवाशी संतांशी नामाशी. जर एक जाऊ दे सुरुवात करतो. देवाशी जीवन जर अनन्य नाही झालं तर पहिला तोटा आहे पचतेला खाणी 84च्या. हो विसरली तया होरा झाली हानी. हो पचतील खाणी 84च्या पचतील खाणी. हो विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या पचतील खाणी. पचतील खाणी दगड हाना तर पाडच पडतो बघा. विसरली तया थोर झाली हानी पचतील कानी 84च्या. किंवा एक वचन आहे बघा. नरक साधीला विसरुनी देवा बुडाले ते भवा नदी माझी. नरक साधीला पण कधी विसरुनी देवाचा विसर पडला तर तू कबऱ्यान होऊ नरकाची प्राप्ती. हा तोटा आहे. चला पहिला तोटा आहे देवाशी जीवन अनन्य नाही झालं तर 84च्या खाणी भोगावं लागतील. पहिला तोटा. बरं ठीक आहे पहिला तोटा कळाला. बरं महाराज संतांशी जीवन अनन्य नाही झालं तर दुसरा तोटा. गुरुजी तुकोबाराय म्हणले तुमचा उद्धारच होणार नाही जर संतांशी जीवन अनन्य नाही झालं तर. उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना विनमुख चरणा संतांची. आपला उद्धार होणार नाही हा दुसरा तोटा आहे. बरं ठीक आहे दुसरा तोटा कळाला. बरं महाराज नामाशी जीवन अनन्य नाही झालं तर तिसरा तोटा. नामास विनमुख तो नर पापिया. माऊली म्हटले आपण पापी राहू जर नामाशी जीवन अनन्य नाही झालं तर. म्हणून तिघाशी जीवन अनन्य व्हावं. बरं ठीक आहे चला आपण एक काम करू. तुकोबाराय तुम्ही कोणाचे जीवन अनन्य केले ते सांगा. तुम्ही कोणाशी अनन्य केलं? गुरुजी तुकोबाराय म्हटले आम्ही जीवन तिघाशी अनन्य केले. देवाशी संतांशी नामाशी. ठीक आहे देवाशी कसं अनन्य केलं? एक धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. हे आमचं जीवन देवाशी अनन्य. ठीक आहे संतांशी तर पहिल्यापासूनच आहे. काय सांगू आता संतांचे किंवा संतांची पायी हा माझा विश्वास. हे जीवन आमचं संतांशी अनन्य. ठीक आहे नामाशी आम्ही नामाचे धार किंवा एक गाव आम्ही विठोबाचे. हे जीवन 20 रुपये द्यायला असं पुन्हा घेऊ पुढच्या वेळेस आम्ही जीवन पुढच्या घेतला. विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम.
नामाशी अन्नने केलं. चला तुकोबर आहे तिघाशी जीवन अन्नने गेलं. आता एक काम करू, तुकोबर आता तसं नका सांगू. मग आजच्या अभंगात कोणाशी अन्नने केलंय ते सांगा. आजच्या अभंगात तुम्ही कोणाशी जीवन अन्नने केलंय ते सांगा, म्हणजे पुढे जायचा रस्ता कळेल. देवाशी अन्नने केलं तुकोबर म्हणले नाही. संतांशी नाही. नामाशी हां. आजच्या अभंगात तुकोबर म्हटले आम्ही जीवन नामाशी अन्नने केलं. ठीक आहे, नामाशी कसं अन्नने केलं? त्या नामाचं स्वरूप महिमा सांगत असताना तुकोबारा सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. नाम गोड नाम गोड ओ नाम गोड नाम गोड ओ माझा आवाज सगळा संपतोय तिथून या दोघांचा खर्चा चालू आहे. वर बघा किती चाललाय. वा नाम गोड नाम गोड. दोनदा गोड का? कारण दोघांचा आवाज गोड आहे म्हणून. पुरे गोड सकळही भगवंताचं नाम गोडे गोडे. महाराज म्हटले आम्ही जीवन नामाशी अनन्य केलं. नामाशी अनन्य केलं का? कारण भगवंताचं नाम गोडे म्हणे. गोडे पण आम्हाला कसं काय गोड लागत नाही? घेतच नाही तर वा 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 वा. नाही नाही थांबा घेत असं म्हणण्यापेक्षा थांबा भाऊ काय वाक्य सांग. संसारी जीवाचा स्वभाव आहे सर. संसारी जीवाचा कृष्णाचा स्वभाव आहे. संसारी जीवाचा कोणता? संसारी जीवाला असं वाटतंय आपल्याला जे प्राप्त करायचंय आपल्याला जे मिळवायचंय ते सोपं असावं, पुन्हा गोड असावं, पुन्हा नित्य टिकणारा असावं आणि त्यातल्या त्यात फुकट असावं. हो ना? नाही खरं संसारी जीवाचा स्वभाव आहे जे प्राप्त करायचं ते सोपं असावं, गोड असावं, नित्य टिकणारा असावं, फुकट असावं. पण एक बोलू का? या जगात देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सोपी आहे, गोड आहे, नित्य आणि फुकट आहे. एक वस्तू नाही देवाचं नाव सोडलं तर. पहा तुम्ही उदाहरण देतो तुम्हाला. मार्च महिन्यात लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या लागतात बघा. मार्च महिन्यात दिसायला भारी आहेत बरं, चला सोपे आहेत, बरं जाणं फुकट आहेत. गोड आहेत का? नाही, गोड नाहीत. बरं मावळाचा मध गोड आहे,
सोपं नाही काढ सावत कुठे गावात लागतात आय 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 हसतोय बाबा हसतो तुला शपथ हसतो थांब 5 मिनिट आहे ते मोसम करतात भगवंताचं नाम मावळाचं मत हे जरी नाही काल गोड ते मोसम तुटला होता ना आता ते मोसम जागा म्हणून घालायचं चल हा मावळाचं मत बरोबर आहे का नाही बरं जा मला जाते जावा का जा वापशी परत या इकडे बघ परत ये तुला माझी शपथ आहे परत ये भगवंताचं नाम चल देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सोपी गोड नित्य फुकट आहे लिंबोळ्या पाहिल्या आपण दिसायला सोपे आहेत फुकट आहेत पण गोड आहेत का नाही गोड नाहीत बरं मावळाचं मत गोड आहे सोपा नाही लिंबोळ्या सोपे आहेत तर गोड नाही आणि मावळाचं मत गोड आहे तर सोपा नाही आम्ही शाळेत 10वीपर्यंत गावातात ना गावाकडं शाळा सुटली की ते आम्ही मावळाला जायचं ती एक जणाचं ते सरपणच पेटलं मला हाणलं मी आळंदीला गेलो मोठा इतिहास मावळाचं मत गुरुजी गोड आहे पण सोपा नाही बरं खडी साखरेचा खाडा सोपा पण आहे आणि गोड पण आहे फुकट नाही फुकट बरोबर आहे का नाही कधी कधी बांधावर काकड्याचा वेल उगवतो बांधावर काकड्याचा वेल उगवतो दिसायला भारी एक काकड्या आहेत बरं फुकट आहेत तेच कडू आहेत कोटे काही एक नाही पण चला धावतं सांगतो आमच्या देवाचं नाव सोपं पण आहे गोड पण आहे नित्य टिकणार पण आहे फुकट पण आहे सोपं नामसंकीर्तन साधन पै सोपे किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्व चला देवाचं नाव सोपं कळालं गोड दुसरं आत्ताच पाहिलं नाम गोड म्हणजे भगवंताच किंवा गोड तुझे रूप गोड तुझे नाम किंवा अमृत जायास फेके पुढे अमृत पदार्थापेक्षा गोडे अमृताऊने गोड नाम तुझ्या देवा नाम तुझं तेवढंच पाठी अमृताहून खरं तर तेवढंच पाठी अमृताहून 20 रुपये कमी द्यावा तसं काय अमृताहून गोड नाम तुझे देवा भगवंताचं नाम अमृत पदार्थापेक्षा गोड आणि हे खरे बरं का गुरुजी प्रकाश गुरुजी खरे सगळ्याला वाटतंय अमृत श्रेष्ठ आहे सगळ्यांना वाटतं गुरुजी ज्ञानोबा म्हणले नाही आणि खरे काही नाही आता मी रोज अर्धा गिलास पितोय तसलं काही नाही ते सगळ्या वाटतं अमृत श्रेष्ठ आहे तसलं काही नाही ते रोज अर्धा गिलास पितोय मी देवाचं नाव अमृत पदार्थापेक्षा गोड आहे एक बोलू भाऊ ज्ञानोबरांनी अमृत पदार्थ सुद्धा 2-3 दोष पाहिलेत 2-3 दोष टाकतात ज्ञानोबा अमृत पदार्थात कोणते पहा तुम्ही सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ आहे माऊली म्हणतात नाही का पहिला दोष सांगितला ज्ञानोबरांनी अमृत पदार्थाला कदम गुरुजी अमृत त्या पदार्थाला ज्ञानोबा म्हटले स्वतःची चव नाही अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही सगळ्या रसाची चव अमृत पदार्थात आहे पण अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही म्हणजे माऊली म्हणतात अमृत रस स्वादनी रस सकळ का त्रित्यजे त्रिभुवनी ते गळते समुद्राव गाणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ सगळ्या रसाची चव अमृत पदार्थात आहे पण अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही म्हणजे मला सांगा ताकाचा स्वभाव कसा आहे ताकाचा आंबट बरोबर तसा अमृत पदार्थाचा स्वभाव सांगता येत नाही पण त्याचा एक विशेष आहे गुरुजी कोणता तो का म्हणे आम्ही जे इच्छा करू त्याचं तसं का म्हणजे आता बघा इथं समोर अमृत पदार्थाचा गिलास भरून ठेवला इथं समोर आणि तुम्हाला जर ताक प्यायची इच्छा झाली आणि तुम्ही जर तो अमृत पदार्थाचा गिलास पिला का तुम्हाला ताक प्याल्यासारखं वाटतंय म्हणजे तशी ते चव धारण करतंय पण त्याला स्वतःची चव नाही हदवशी माझा मुद्दा लक्षात आला का 20 रुपये पुन्हा सांगतो म्हणजे समोर ताकाचा गिलास भरून ठेवला म्हणजे तुम्ही जे इच्छा करतात का विनोदाचा भाग तशी ते चव धारण करतंय पण त्याला स्वतःची चव नाही अमृत पदार्थाला
म्हणजे पा अमृत पिलं का तुम्हाला ताक प्याल्यासारखं वाटण, पाणी प्याल्यासारखं वाटण, चहा प्याल्यासारखं वाटण, लस्सी प्याल्यासारखं वाटण, दूध प्याल्यासारखं वाटण, हां सगळंच हो. बरोबर आहे का? सगळ्या पदार्थाची चव त्याच्यात आहे, पण अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही. हा पहिला दोष अमृत पदार्थातला. चला ठीक आहे, अमृत पदार्थातला दुसरा एक दोष सांगतो. दुसरा कोणता? तुम्हाला अमृत कोणाचा भाऊ आहे सांगता येईल का? अमृत पदार्थ कोणाचा भाऊ आहे सांगता येईल का? करेक्ट. टाळी वाजवा पीठ एवढ्या नका. विषाचा भाऊ नाही, सक्का भाऊ. ज्ञानोबा म्हणतात जे काळकुटाचे सहोदर सहोदर. सहोदर म्हणजे एका उदरातून आलेले. अमृत आणि विषय समुद्रातूनच. मग अमृत विषाचा सक्का भाऊ आहे. सक्का भाऊ आहे. आता भाऊ भाऊ म्हणल्यावर सारखेपणा असतोच ना. आता भाऊ भाऊ म्हटलं सारखेपणा असतोच ना थोडा तरी. आता हे बापूसाहेबांना भाऊंना माहिती आहे आम्ही जुळे भाऊ आहेत. गुरुजी आम्ही जुळे भाऊ जुळवा आहेत. तर ते 10वीपर्यंत ना शाळेत सरलाच कळत नव्हतं कोण डबल येलं आणि भात घेऊन चाललं होतं. नाही हो ना, नाही खरं सरलाच कळत नव्हतं कोण डबल येलं आणि भात घेऊन चाललं होतं. भाऊ भाऊ म्हटलं सारखंपणा असतोच ना. मग अमृत कोणाचा भाऊ आहे? विषाचा सक्का भाऊ आहे. हा दुसरा दोष अमृत पदार्थातला. चला, अमृत पदार्थातला पहिला दोष स्वतःची चव नाही. अमृत पदार्थातला दुसरा दोष विषाचा सक्का भाऊ. अमृत पदार्थातला तिसरा एक दोष आहे बघा. आता सगळ्यांना पाठ आहे. कोणता? सगळ्यांना वाटतं भाऊ अमृत पिल्याच्या नंतर मनुष्य अमर होतो, पण ज्ञानोबा म्हटले नाही होत. का? ज्ञानोबा म्हटले अमृत पिल्याच्या नंतर जर मनुष्य अमरच होत असता तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मेलेच नसते. देहाचे पुरंदर 14 जाती. तो का म्हणे जाते. तुका म्हणे जाते. तुका म्हणे हो पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षयो अधोगती. पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षयो अधोगती. पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती. पुण्यक्षयो अधोगती. पुण्य संपलं की वापस तो पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे. पुण्य संपलं की वापस यावं लागत. मी दोनदा आलो वापस. पुण्य संपलं की वापस यावं लागत. मग एक बोलू, अमृत तरी अमर करत नाही, पण एक बोलू का, आमच्या देवाचं नाव तरी अमर करत. वाह वाह अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. म्हणजे देवाचं ना अमृत पदार्थापेक्षा गोड आहे. चला, नाम सोपं कळालं कळालं, गोड कळालं कळालं. महाराज नित्य टिकणार आहे का? आत्ताच पाहिलं नित्य टिकणार आहे. सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही संपणार म्हणजे नित्य टिकणार आहे. चला, सगळं झालं पण महाराज महत्त्वाचं राहिले काय? फुकट आहे का सांगा? तुकोबारा म्हणले फुकट सुद्धा आहे. ते म्हणतात ना, पैसा न लागे रुपया न लागे न लागे कवडी धमडी, किंवा नाटाच्या अभंगात तुकोबारा म्हणतात तो का म्हणे नवेचा तामोल तो यासी माग विठ्ठल वेचिता फुकाचे बोल केवडे कोल आबागिया. नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. देवाचं नाव फुकट आहे म्हणून तुकोबारा म्हटले काय? नाम गोड नाम गोड. म्हणून भगवंताचं नाम गोड आहे. बरं ठीक आहे. पुरे कोड सकळ जे इच्छा आहेत ना ते पूर्ण करून देणार आहे भगवंताचं नाम. आपल्या अंतःकरणाची इच्छा आहेत ना ते पूर्ण करून देणार असं भगवंताचं नाम आहे. मग ठीक आहे. आणि एकदा नामचिंतनाची सवय लागली का दुसरं काहीच सेवन करू वाटत नाही. दुसरं रसनाये रसावी रसनाये
रसना येरा रसा रसा. विटे गोड एकदा टाळी वाजवा परत एकदा. एकदा नामचिंतनाची सवय लागली की इतर रसाकडे रसना धावत नाही. रसना येरा रसा विटे कारण राम रसाची चवी आन रस रुचती केवी दुसरे रस नको म्हणून रसना येरा रसा आणि हे खादिलेची खाय वाटे. पुन्हा 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 एकदा भात घेतला की आपले एकदा नामचिंतन घ्यायला लागले की परत 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 घ्यावं लागतं. मग ते नामचिंतनाचं असं रसना येरा रसा विटे घेता गोट आधी काय ठीक आहे एवढंच काय आणि का रसे मरण गाठी येणे तुटे संसारे आणि इतर जर सेवन करायला गेलं तर तिथं मरण गाठी आणि का रसे नामचिंतन सोडून दुसरं काय नको. तो कव्या ठिकाणी म्हणतात अनेक नका पडू गाबाळाचे भरी येते आहे तोरी नाग त्या ठिकाणी फसवणूक होईल का फक्त नामचे आणि येणे तुटी संसारे. आता संसार येणे तुटे संसारे म्हणजे भगवंताचं नाम इतकं गोड इकडे आसक्ती पूर्ण संपून टाकतं. आता संसार अनेक आहेत जन्म मरण संसारे देह हा संसाराचे अहंकार संसारे जगत संसारे पण नामचिंतन सगळे आसक्ती तुटते म्हणे नामचिंतन का घेता गोटा अधिक हे नामचिंतन घ्यायची सवय लागते म्हणे. हेच गोड लागते ना आणि आहे ना नाही गोडच आहे ना भगवंताचं नाम. मी अनेक वेळा सांगत असतो गुरुजी येणे तुटी संसारे इकडंच नाही आम्हाला इकडंच समाधान आहे भक्ती सुखात संसारात समाधान आहे भक्ती सुखातच समाधान आहे का. अनेक वेळा सांगतो भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो. भजनाचा आनंद भक्तीत घेता येतो. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंदच घेता येत नाही. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. भजनात आनंद भक्तीत घेता येतो. का घेता येतो भक्तीत कारण वृत्ती शिल्लक ही भक्तीत राहते ब्रह्मज्ञानात राहते. वृत्ती शिल्लक ही काही भक्तीत राहते म्हणून तो तुकोबाऱ्या म्हटले ते माझ्यारी वृत्ती राव किंवा राव आता हिची वृत्ती शिल्लक भक्तीत राहते ब्रह्मज्ञानात राहत नाही. तो कोबरा भांडले देवाला भांडले देवाला स्पष्ट म्हणले देवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. तो कोबरा देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायच्याच नाही म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाही हे फक्त तुकोबारानेच म्हणावं. ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाही. हो ना खरं ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काय सांगू नका देवा करायचं असेल तर एकच करा मी भक्त तू देव. असं का मला भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि भजनाचा आनंद भक्तीत आहे. ब्रह्मज्ञानात आनंद नाही असं नाही ब्रह्मज्ञानात सुद्धा सुखच आहे. ब्रह्मज्ञानात सुद्धा सुखच आहे पण त्या सुखाचा उपभोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही. म्हणजे मला सांगा साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे. खाण्यात आनंद आहे हा भोगायला त्याला होण्यातच असं नाही खाण्यातच आनंद आहे. तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं ब्रह्म उपभोगायचं आहे. भजनाचा आनंद घ्यायचा आणि भजनाचा आनंद भक्ती ते म्हणून या भजनापुढं न लगे मुक्ती नाही धनसंपदा तर नकोच बरं धनसंपदा का नको मी अनेक वेळा सांगत असतो. धनसंपदा का नको भजनापुढं त्याचं कारण आहे नाव इतकं गोड लागतंय त्या भगवंताच्या नावापुढे धन नको का नको. अनेक वेळा सांगतो सकाळी सूर्य उगवला झाडाची सावली कोणी दिशेला राहते पश्चिमेला आणि सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला. तसं या धनाचं आहे. या धनाचा ना धर विश्वास संपत्तीचं वार रे वार धनाचं वार असे भरपूर वार आहेत भरपूर वार आहेत. अहंकाराचा वारा आला शीतळ शांतीचा अहंकाराचा वारा धनाचा वारा शीतळ शांतीचा वारा इलेक्शन नाही ती वाटळे हो ती वाटळे असं अनेक वार आहेत. असे अनेक वार आहेत. त्या पिंगळ्याच्या अभंगात सुद्धा वार आहेत. अनेक एक वारे सुटेल तातडी मग पाटील बुवाची पडेल माडी आणि त्याची 5 पोरे लागतील देशोदडी म्हणून पिंगळा माद्वारी बोले बोल तो देखा आई राजा त्या पिंगळ्यातला वार आहे. पिंगळ म्हणजे पिंगळ्याचा वारा सांगितला का नाथ महाराजांनी तो काळाचा वारा आहे शेवटचा वारा सांगितला. म्हणजे पिंगळ्यातला वारा म्हणजे आणिक एक वारे सुटेल तातडी काळाचं वार जर तातडी सुटलं ना तर पाटील बुवाची पडेल माडी ही देवरूपी माडी खाली पडत असते काळाचं वारं सुटल्यावर मरणाचं वारं सुटल्यावर. आणि एकदा काही देवरूपी माडी खाली पडली
की या माडीतले 5 पोरं लागतील देशोधडी. कारण द्या पाचाचा आणीला उसना हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेले शरीर आहे. मग शेकीत त्याचे त्याला म्हणून काळाचं वारं याच्या अगोदर आणि माडी पडायच्या अगोदर तुम्ही एक काम करा. कोणतं? वरल्या आळीला तुम्ही सावध तुम्ही सावध राहा. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. वरली आळी म्हणजे गावातले नाही. वरली म्हणजे गावातले नाही. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. या नरद्याला वरली आळी म्हणतात. ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्यांनी त्यांनी सावध राहा. का? कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. नरदेह दुर्लभ. वरली आळी भेटली ना सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावीन. पाटील बोला घेऊन ये सवे. कोण? मनाजी पाटील देवगावीचा. वरल्या आळीत तुम्ही मनाला सोबत घ्या. पिंगळ्याचा अर्थ इतका गोड आहे, माणसाचं जीवन बदलतो पिंगळा. हे रूपक आहे. वरल्या आळीत तुम्ही मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा. विषयाकडे जाऊ द्यावं नका. आणि जर काय नरद्यात मन विषयाकडे गेलं तर मग काय होईल? चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावी. मग तुम्हाला चिठ्ठ्या त्या चिठ्ठ्या जर मन विषयाकडे गेलं तर चिठ्ठ्या म्हणजे चिठ्ठ्या ह्या चिठ्ठ्या नाही. माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं ह्या चिठ्ठ्या नाही. वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या त्यात. यमाच्या वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या येतात. ते काय प्रकाश गुरुजी लोकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पा पण हे चिठ्ठ्या वाचित नाही. हो प्रत्येकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पण लोक चिठ्ठ्या वाचित नाहीत पा. कोणत्या चिठ्ठ्या? मी सांगतो तुम्हाला. माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची आहे. एखादा रोग होणं आजार होणं आणि त्या आजारातून माणूस बरा होऊन बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची आहे. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाची जाऊ. हो म्हणून चिठ्ठ्या वाचायच्या. देवाला म्हणायचं देवा रोगातून वाचलो ना, ऑक्सिजनमधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पत्ते खेळन. हे भजन करीन. भजन भजन मंदिरात बसून भजन करीन. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध व्हा. आणि सावध होऊन काय करायचे? सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी आम वाग्या आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावा म्हणून भजनी लागा. देव करा कैवारी अशा प्रकारे वरल्या आळीला सावध बदला का सावध काय झालं तेवढंच मग तेवढंच पाठ घ्यायचं का लय दुसरा येईल हे जरी नाही काला
मल्हारीची वारी एक टाळी आता टाळकरी मंडळी काढतो जोरात एक टाळी चौबदार करता एक टाळी सिस्टीम करता वाजवा आता करता राहू द्या धन्यवाद कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली हो निवृत्ती ज्ञानदेवा सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेवा तुकाराम हो निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया
चौथा कडवं म्हणा बाळासाहेब बाळू बाळू म्हणा भैर भैर हा तुका म्हणे आहार झाला 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 तुका म्हणे आहार झाला
विठ्ठल आमासे रसना येरा रसा विटे घेता गोट अधिक अवकाश दातळेमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला. जे काय बरोबर असेल ते गुरुरांचे, जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीची यश म्हणा. झालेली सेवा गुरुवरे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी श्रीरक्तप्राण यादव स्वामी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली आपली भूमी आहे. कालिक तीर्थ संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने यादव स्वामी महाराजांच्या वैकुंठवासी श्रीरक्तपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. म्हणून हा मोठ्या थाटामाटामध्ये हा उत्सव आहे. ह्या उत्सवाकरता आजची पहिल्या दिवसाची सेवा आहे. चला आज पहिला दिवस आहे म्हणून अधिक वेळ न घेता उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. वैष्णव टाळकरी अतिशय गोड आवाज बघा. आमचे प्रकाशजी महाराज सुरोशे गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित आदरणीय शक्तिप्रणाम आमचे अनिरुद्ध महाराज कदम गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित गावातील सर्वच गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, संस्थेतील बाळगोपाळ मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य आमचे अभिषेकजी महाराज थोरात, आदरणीय शक्ती आमचे कृष्ण महाराज नवगिरे गुरुजी उपस्थित आहेत. माझ्या समेत आलेले कडूक सुखीनून आलेले उपस्थित भाऊ आहेत. आमचे जवाई बापू तिथलचे आपले बापूसाहेब गणोरे सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सागर महाराज असतील सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. एक टाळी पुन्हा सिस्टीम करता वाजू. शंकर भाऊला धन्यवाद देतो. आणि ज्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आला कैलासवासी श्री साहेबराव काशीनाथ निखाडे यांच्या स्मरणार्थ श्री पप्पू साहेबराव निखाडे यांच्या माध्यमातून आणि आजच्या अन्नदान श्री शंकर त्र्यंबक अनवट आणि गोटेराम रामनाथ अनवट यांचा आजचा अन्नदानी यांच्या माध्यमातून ही सेवा आहे. झालेली सेवा गुरुवार यांच्या चरणी समर्पित करतो. येतो विठ्ठल जे